तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। जय जय राम कृष्ण हरि राजा राम, जय जय राम कृष्ण हरि हरि राजा राम, जय जय राम कृष्ण हरि राजा राम। गोवर्धन धर गोपाल नरन, गोवर्धन धर गोपाल नरन, गोकुल संकट हारि राजा राम, जय जय राम कृष्ण हरि राजा राम, जय जय राम कृष्ण हरि राजा राम, जय जय राम कृष्ण हरि। नवनीरद सम नवनीत प्रिय, नवनीरद सम नवनीत प्रिय, नवल विनोद विहारी राजा राम, नवल विनोद विहारी राजा राम, जय जय राम कृष्ण हरि राजा राम, जय जय राम कृष्ण हरि राजा राम, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरि राजा राम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, 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 रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। मंगलमूर्ति मोरया, मंगलमूर्ति मोरया। ऋणुजूणु पायी पायी, ऋणुजूणु पायी पायी, ऋणुजूणु पायी पायी, वाजताती वाळी, वाजताती वाळी, ऐकुनी फुलले, ऐकुनी फुलले मन माझे माझे माझे, ऋणुजूणु पायी, ऋणुजूणु पायी पायी, ऋणुजूणु पायी। चौदा विद्या तुझ्या कृपेने येतील, चौदा विद्या तुझ्या कृपेने येतील, मुके बोलतील नाम घोष, मुके बोलतील नाम घोष, ऋणुजूणु पायी पायी, ऋणुजूणु पायी, वाजताती वाळी, ऐकुनी फुलले, ऐकुनी फुलले मन माझे माझे माझे, ऋणुजूणु पायी, ऋणुजूणु पायी। भक्तवत्सला ऐकी पार्वती नंदना, भक्तवत्सला ऐकी पार्वती नंदना, भक्तवत्सला ऐकी पार्वती नंदना, भक्तवत्सला ऐकी पार्वती नंदना। भक्तवत्सला ऐकी पार्वती नंदना, भक्तवत्सला ऐकी पार्वती नंदना, नामदेव चरणान मी दसे, नाम
माझे माझे ऋणू जुणू पायी पायी ऋणू जुणू पायी पायी ऋणू जुणू पायी ऋणू जुणू पायी ऋणू जुणू पायी पायी मंगलमूर्ती मोरया मंगलमूर्ती मोरया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. कार्यादौ मंगलं कुर्यात् मंगलं तु विना शुभम् आदौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणाधिपतये नमः. आपल्याकडे शास्त्र असं आहे, कोणत्याही कार्याची सुरुवात करताना मंगल करावं, गजाननाचं पूजन करावं. कोणकोणत्या वेळी करावं हो? तर अशा वेळी शास्त्रकार सांगतात, विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. मंगलमूर्ती मोरया मंगलमूर्ती मोरया मंगलमूर्ती मोरया. गणेश ही बुद्धीची देवता आहे, विद्येची देवता आहे. बुद्धिदाता गणेश असं गजाननाचं हे रूप आहे. गणेशाच्या बुद्धिमत्तेच्या अनेक कथा पुराणांमध्ये आहेत. एकदा असं झालं की देवांमध्ये शर्यत झाली, देवांमध्ये शर्यत झाली प्रदक्षिणा करण्याची. देवांमध्ये शर्यत झाली प्रदक्षिणा करण्याची. दीन प्रदक्षिणा पृथ्वीस घालुनी, दीन प्रदक्षिणा पृथ्वीस घालुनी चातुरी दावायाची. ब्रह्मदेवाने एक प्रदक्षिणेची शर्यत जाहीर केली. 3 प्रदक्षिणा पृथ्वीला घालून जो पहिल्यांदा येईल त्याला अग्रपूजेचा मान मिळणार होता. आणि अशी शर्यत जाहीर झालेली क्षणी अहो काय विचारता, काय गडबड उडालेली आहे ती. अहो महाराजा, अहो हत्तीवरुनी कुणी चालला, हत्तीवरुनी कुणी चालला. घोडा उडवित कुणी पळाला, कुणी सांडणी घे हाताला. केला घेऊन कोणी उठला, उंटावरती कोणी बसला. गरुडावरती कोणी चढला, हंसराज घेऊ मदतीला, हंसराज घेऊ मदतीला. सगळ्या देवांची आणखीन धावाधाव सुरू झालेली आहे. म्हणती मिळवूया मानच पहिला, सारे गेले प्रदक्षिणेला, सारे गेले प्रदक्षिणेला, सारे गेले प्रदक्षिणेला. देवांची शर्यत सुरू झाली. पण या ठिकाणी एका कोपऱ्यामध्ये गजानन बसलेले आहेत. उंदराला समवेत घेऊन गजानन विचार करतायत. अहो गणपती विचार करीतो, उंदीर माझा कसाच पळणार. अहो वजनही माझे भारी, वजनही माझे भारी. पैज परी मी मुळीन हरणार. गजाननाने 2 क्षण विचार केला आणि आपल्या मूषकाला घेऊन गजानन वेगाने आपल्या मातेपाशी गेला आणि आईला सांगितलं, माते जवळी येऊन वदतो चल चल ग कैलासी. माते जवळी येऊन वदतो चल चल ग कैलासी. ध्यानस्थहिते असति पिताजी, ध्यानस्थहिते असति पिताजी. तू चल पैसच राशी. पार्वती मातेला कैलासावरती घेऊन आले. भगवान शंकरांच्या शेजारी बसवलं आणि 3 प्रदक्षिणा त्यांना घालायला सुरुवात केली. अहो माता पित्यासी वंदुनी 3 प्रदक्षिणा त्या ते घालुनी. गजानन आला सभास्थानी, बुद्धिदाता शोभला.
सगळे देव धापा टाकत टाकत धावत पळत आपल्या सभागृहात आले. ब्रह्मदेवाच्या तोंडून निकाल ऐकण्यासाठी उत्सुक झाले आणि ब्रह्मदेवाने निकाल जाहीर केला. तुम्ही हरला सारे जण, विजयी झाला गजानन. अग्रपूजेचा मान त्या विण अन्य न कोणा. देव विचारू लागले, वा हो ब्रह्मदेवा, अहो गजानन आमच्या बरोबर सभागृहातून बाहेर सुद्धा आला नाही आणि तो शर्यत जिंकला कसा काय? ब्रह्मदेवाने देवांची समजूत घातली. हे सर्व देव हो, आपुली माता असे पृथ्वी, पिता भगवान मूर्ती बरवी. तया टाको निधावा धावी, वृथा केली तुम्ही हो. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. माता पित्यांना वंदन करून आचार्यांशी नम्र होऊन मग त्या विद्येचा आपला जो काही गर्व व्हायचा तो व्हायचा. मोठमोठे विद्यावान सुद्धा सांगतात, गुण सुमने मी वेचियली या भावे, की तिने सुगंधा घ्यावी. माझ्या माता पितरांच्या साठी जर माझ्या विद्येचा उपयोग होणार नसेल, माझ्या गुरुजनांच्या कल्याणासाठी जर माझ्या विद्येचा उपयोग होणार नसेल, तर ती कसपटा समान आहे. मनुष्य नम्र व्हावा, माणसाच्या मनातला अहंकार जावा, म्हणून हे संस्कार आपल्याकडे आहेत. स्वतः बुद्धिदाता गणेश एवढी मोठी बुद्धिदेवता सुद्धा पण आपल्या मात्या पित्यांच्या चरणी नम्र होते. या कथेच हे सार आपल्यापाशी आहे. आणि म्हणून विद्यारंभे विवाहे प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. म्हणून गजाननाचा अभंग या ठिकाणी पूर्वरंगासाठी घेतलेला आहे. ऋणझुण पायी वाजताती वाळे, ऋणझुण पायी वाजताती वाळे, ऋणझुण पायी वाजताती वाळे, ऋणझुण पायी, ऋणझुण पायी, ऋणझुण पायी. मंगलमूर्ती मोरया, मंगलमूर्ती मोरया, मंगलमूर्ती मोरया. श्री गजानन जय गजानन, जय जय गजानन मोरया. श्री गजानन जय गजानन, 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 जय गजानन. मंगलमूर्ती मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणेशानं त्याच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक युद्ध टाळून सुद्धा फार मोठे विजय मिळवलेत. तुम्ही म्हणाल युद्ध टाळून विजय? होय महाराजा, तसंच झाली. गोष्ट अशी की रावणाने शंकरांची तपस्या आरंभली. रावणाला मातेसाठी कैलास हवा होता. रावणाची माता शिवपिंडीची पूजा करताना पाहिली आणि रावणाने विचारलं, माते ही पूजा कशासाठी? तर आईनं समजूत घातली, अरे रावणा, या पूजनामुळे कैलास लोक प्राप्त होतोय. पण रावण अहंकाराने फुगलेला म्हणले, माते अगं कैलास कैलास काय घेऊन बसलीस? मी साक्षात कैलास तुझ्या पुढे आणून उभा करतो. आणि म्हणून कैलास पर्वत उचलण्यासाठी रावण तिथे आला. 20 हातांची शक्ती कैलासाला लावली. गदगदा गदगदा कैलास पर्वत हलवायला सुरुवात केली. पर्वत डळमळू लागला. सगळे शिवगण गडबडू लागले. पार्वती माता भयभीत झाली. तिनं सांगितलं, भगवान शंकरा हो काय चाललंय? ओ पर्वत असा डळमळतोय कसा? भगवंतानी सांगितलं, पार्वती माते अगं माझ्या भक्ताची क्रीडा चालली आहे. तुमच्या भक्ताची क्रीडा चालली आहे, आम्हाला इथे सर्वांना पीडा होतीये, त्याचं काय? हा खेळ थांबवा बरं आधी तुम्ही. भगवान शंकराने डावा हात दाबला. कैलास पर्वत खाली दाबला गेला आणि त्याबरोबर रावणाचे 20 हात त्या खाली अडकले. आणि हे झाल्याबरोबर रावणाने आर्त सुरामध्ये शंकरांचं गुणगान करायला सुरुवात केली. शंकरा शंकरा हेची सुखद शिवन
सुखद शिवनाम शुभंकर हेची सुखद शिवनाम शुभंकर हेची सुखद शिवनाम शुभंकर जय गंगाधर जय गिरिजावर जय गंगाधर जय गिरिजावर हेची सुखद शिवनाम शुभंकर हेची सुखद शिवनाम नीलकंठ शिव धवला तनुवर नीलकंठ शिव धवला तनुवर तीन नेत्र नरशिरमालाधर तीन नेत्र नरशिरमालाधर चंद्रकलाधर शशि शीतलधर हेची सुखद शिवनाम शुभंकर हेची सुखद शिवनाम शिवनाम शिवनाम. शंकरांची स्वारी प्रगट झाली. भगवान शंकर प्रसन्न झाले. विचारलं रावणा, अरे कशासाठी एवढी तपश्चर्या आरंभली आहेस? रावणाने सांगितलं, भगवान शंकरा, मला कैलास पर्वत हवा. माझ्या मातेसाठी मला कैलास पर्वत हवा. शंकर म्हणाले, वेडा आहेस, अगदी वेडा आहेस. अरे कैलास पर्वत काय घेऊन बसलास? मी माझं आत्मलिंग तुला देतो. त्याची जर 3 वर्ष पूजा करशील तर असे हजारो कैलास निर्माण करता येतील एवढी दिव्य शक्ती तुझ्यामध्ये येईल. पण रावणा, एक गोष्ट मात्र लक्षात ठेव. याची पूजा करताना जो वरी न पावशी तुझी नगरी, तो वरी न ठेवी भूमी वरी. 3 वर्षे पूजा करी तूच ईश्वर होशील. असा आशीर्वाद रावणाला मिळाला. रावण मोठ्या खुशीमध्ये आत्मलिंग घेऊन निघाला. पण ही बातमी नारदांना समजली. नारद धावत 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 विष्णूंच्या पाशी गेले. विष्णूला घेऊन ब्रह्मदेवांच्या पाशी गेले. कोणालाच काही उपाय सुचत नाही. पाहिल्यावर सगळ्यांच्या समवेत वर्तमान नारदांची स्वारी गजाननापाशी गेलेली आहे. म्हणले, गजानना, अरे काहीतरी युक्ती शोधून काढ रे बाबा. रावणाला आत्मलिंग मिळालाय. त्याची 3 वर्ष पूजा झाली आणि त्याला दिव्य शक्ती जर प्राप्त झाली तर आपला अवघड होण्याची शक्यता आहे. गजाननाने क्षणभर विचार केला. रावणाशी आता युद्ध करून, रावणाशी संघर्ष करून हे आत्मलिंग मिळवणं अवघड आहे. अशा वेळी काहीतरी बुद्धीची, चातुर्याची योजना केली पाहिजे. गणेशाने सांगितलं, नारद मुने, आपण रावणाच्या वाटेवर जा. त्याला सूर्यास्ताची वेळ आडवी दाखवा. सूर्यास्ताला संध्यावंदन करायची एकदा गळ घाला. तोपर्यंत मी येतोच आणि काहीही करून आत्मलिंग मिळवीन, लक्षात ठेवा. आणि एवढं ऐकल्याबरोबर नारद ऋषींची स्वारी आकाश मार्गाने मनोवेगाने निघाली. रावणाची स्वारी ज्या ठिकाणाहून चालली होती तिथपर्यंत आपले नारद ऋषी आले. समोर येऊन उभे राहिले आणि गजर केला, हरिनारायण नारायण नारायण. रावणाने नारदांना पाहिलं. हा अपशकुन इथं का आला? नारद ऋषी, तुम्हाला एवढ्या लवकर ही बातमी समजली? अरे नाही समजणार तर काय होईल रावणा, रावणा रावणा. अरे आता काय, तुला दिव्य शक्ती प्राप्त होणार, देवत्वाची शक्ती प्राप्त होणार. पण रावणा, दिव्य शक्ती प्राप्त होण्यासाठी कर्मकांडाची तेवढीच उपासना लागते बरं. मी आपल्या बोलण्याचा अर्थ नाही समजलो. अरे अर्थ काय घेऊन बसलायस? अरे रावणा, हा सूर्यास्ताचा समय होत चालला. हो, मग सूर्यास्ताच्या वेळी संध्यावंदन केलं पाहिजे. सूर्याला अर्घ्य प्रदान केलं पाहिजे. कर्मकांड चुकलं तर कसं काय होईल? पहा रे बाबा, मी आपली तुला आठवण करून देण्यासाठी आलो. पुढचं काम तुझं. रावण विचार करतो, संध्यावंदन जर करायचं तर त्या आधी देहशुद्धी केली पाहिजे. आणि देहशुद्धीच्या वेळेला ही अशी पवित्र गोष्ट आपल्या जवळ असणं बरं नव्हे. दुसऱ्या कोणाच्या बरं हातामध्ये द्यावी? नारद ऋषी म्हणाले, माझ्याकडे देतोस का सांभाळायला? अजिबात नाही. का? तुमच्यावर कोणी भरोसा ठेवावा? नारद ऋषी, हे आत्मलिंग जमिनीवर ठेवायचं नाहीये.
नारद मनोमन हसले. काय वेडा आहे, जी गोष्ट बाहेर बोलू नये तीच आधी बोलून गेला वेड्यासारखा. असो, नारदांनी त्यांना संध्यावंदनाची आठवण करून दिली. नारद ऋषी निघाले. याचं कारण नारदांना गजाननाच्या आगमनाची बरोबर खूण ओळखू आली होती. मागच्या बाजूला, जंगलाच्या बाजूला, डोंगरीच्या उतारावरती गायींच्या गळ्यातल्या घुंगरांचा आवाज ऐकू येऊ लागला होता. गजाननाने गुराख्याचा वेश धारण केला होता आणि गुराखी बटूच्या वेशात खांद्यावरती कांबळ टाकून बाल गजानन गायींच्या मागे धावत पळत येत होता. माझी ढवळी पवळी किती तरी छान, माझी ढवळी पवळी किती तरी छान. गोरी मोरी भोरी सारी रत्नांची खाण, गोरी मोरी भोरी सारी रत्नांची खाण, गोरी मोरी भोरी सारी रत्नांची खाण. माझी ढवळी पवळी किती तरी छान, माझी ढवळी पवळी किती तरी छान. गोरी मोरी भोरी सारी रत्नांची खाण, गोरी मोरी भोरी सारी रत्नांची खाण, गोरी मोरी भोरी. वाकडी वाकडी शिंग कशी दिसती बागदार हे, वाकडी वाकडी शिंग कशी दिसती बागदार. चालताना हलविती मान डौलदार, चालताना हलविती मान डौलदार. माझ्या आवाजानं बघा टवकारती कान, माझ्या आवाजानं बघा टवकारती कान. गोरी मोरी भोरी सारी रत्नांची खाण, गोरी मोरी भोरी सारी रत्नांची खाण, गोरी मोरी भोरी सारी रत्नांची खाण. डोंगर कपारी नदीच्या काठी, डोंगर कपारी नदीच्या काठी. दर्या खोऱ्यातून वृक्षांची दाटी, दर्या खोऱ्यातून वृक्षांची दाटी. गाई घेऊन मी फिरतो गुमान, गाई घेऊन मी फिरतो गुमान. गोरी मोरी भोरी सारी रत्नांची खाण, गोरी मोरी भोरी सारी रत्नांची खाण, गोरी मोरी भोरी सारी रत्नांची खाण. माझी ढवळी पवळी किती तरी छान, माझी ढवळी पवळी किती तरी छान. गोरी मोरी भोरी सारी रत्नांची खाण, गोरी मोरी भोरी सारी रत्नांची खाण, गोरी मोरी भोरी सारी रत्नांची खाण. बाल गजाननाने त्या ठिकाणी धावत पळत येऊन रावण महाराजांच्या समोर उभे ढकलेले आहेत. रावणाने पाहिलं, हे पोर चांगला आहे, गुराखी बटू दिसतोय, डोक्याने बेताचाच असेल. त्याला बोलावून घेतलं. अरे बटू, हुशार दिसतोस, सज्जन कुळातला दिसतोस, थोर कुळीचा दिसतोस. गजाननाने रावणाकडे पाहिलं. रावण महाराज, आपण एवढे थोर श्रीमंत, आपण माझ्याशी एवढ्या सलगीनं एवढ्या प्रेमाने बोलायला सुरुवात करताय. तुमच्यासारखे श्रीमंत आमच्यासारख्या गरिबांशी एवढ्या प्रेमाने बोलायला लागतायत. मला उगाच शंका वाटू लागली, निवडणुका जवळ आल्या की काय तुम्ही केव्हापासून प्रेमात येऊ लागलात? बघ, हा सूर्यास्त व्हायला लागला का नाही? मग त्यावेळी संध्यावंदन करायला हवं का नाही? हो हो. मग त्यापूर्वी देहशुद्धी व्हायला हवी का नाही? व्हायलाच हवी. मग त्यावेळी अशी पूजेची किंवा पवित्र गोष्ट आपल्या हाती असून चालेल का बरं? हे बघ, मी ताबडतोब येतो, अगदी लगेच येतो. तोपर्यंत अगदी काही काळपर्यंत एवढं आत्मलिंग आपल्या हाती सांभाळ आणि अगदी गळ घालून सगळी मिनतवारी करून कसं बस गणपतीच्या हातामध्ये आत्मलिंग दिलं आणि रावणाची स्वारी झाडी आड तिकडे निघून गेली. गजाननाने त्या आत्मलिंगाकडे पाहिलं, खुश झाले. वरती ढगांच्याकडे पाहता आकाशाकडे नजर फेकली तर सगळ्या देवांची दाटी झालेली होती. देव सगळे ढगांच्या आडून आडून पाहत होते. जी गोष्ट प्रचंड युद्ध करून सुद्धा जमली नसती, रावणाकडून आत्मलिंग मिळवणं ही साधी सुधी गोष्ट नव्हती, पण गजाननाने बुद्धिचातुर्यानं ते मिळवलं होतं. हाती आत्मलिंग घेतलं. म्हणजे रावण महाराज, माझ्या गायी आहेत अवखळ, त्यांची वेळ झाली की त्या त्यांच्या घराकडे जायला लागणार. त्या घराकडे गेल्या मी जर वेळच्या वेळी परत त्यांच्या मागे आलेला दिसलो नाही तर गुरुजी मला चांगल्या काठीनं फोडून काढतील. हे बघा, माझी वेळ झाली की मी तुम्हाला 3 हाका मारणार. एवढ्या 3 हाकात जर आला नाही ते खाली ठेवून निघून जाईल, लक्षात ठेवा. अरे येतो रे येतो, अगदी नक्की येतो.
गजाननाने ते हातामध्ये धरलेला आहे. रावणाला झाडी आड गेलेला पाहिल्याबरोबर हाका मारायला सुरुवात केली. रावण महाराज, हे आपल्याच्यानं काही जमत नाही, हे घ्या असं सांगितलं आणि गजानन जो पळाला धूम धूम धूम. रावण सुद्धा हार मानणारा नव्हता. आत्मलिंग जमिनीला ठेवल्या बरोबर धावत पळत रावण त्या ठिकाणी आला. पिंडीला दोन्ही हातांची शक्ती लावली. पिंड हलवायला सुरुवात केली, पण जमिनीपासून पिंड आता अलग होईना. या सगळ्या धामधुमीमध्ये त्या पिंडीचा आकार मात्र गायीच्या कानासारखा झाला, त्या मूर्तीचा आकार गायीच्या कानासारखा झाला. आणि म्हणून त्या तीर्थक्षेत्राला गोकर्ण महाबळेश्वर असं नाव पडलेलं आहे. ही गणपतीच्या गुणांची गणेश पूजा करायची बुद्धी गणेशा आम्हाला दे. हे चिदान दिगा देवा, हे चिदान दिगा देवा, तुझा विसर न भावा, तुझा विसर न भावा. हे चिदान दिगा देवा, हे चिदान दिगा देवा, हे चिदान दिगा देवा. गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व गोडी, हेची माझी सर्व गोडी. न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा. संत संग देई सदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी. हे चिदान दिगा देवा, हे चिदान दिगा देवा, हे चिदान दिगा देवा, दिगा देवा, दिगा देवा. मंगलमूर्ती मोरया, मंगलमूर्ती